श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय. या अध्यायामध्ये श्री स्वामी समर्थांच्या दिव्य लीला, भक्तांवरील कृपा आणि संकटातून केलेले रक्षण यांचे सुंदर वर्णन आढळते. स्वामींवर अखंड श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांना कधीही भीती वाटत नाही, हा संदेश या अध्यायातून मिळतो. अष्टमोध्यायात स्वामी समर्थांच्या अद्भुत कृपेचा अनुभव मिळतो. ज्यांच्या मनात श्रद्धा, भक्ती आणि नामस्मरण असते त्यांच्या सर्व संकटांवर स्वामी कृपा करतात. हा अध्याय भक्तांच्या मनात आत्मविश्वास, शांतता आणि गुरुभक्ती निर्माण करणारा आहे. अध्यायातून मिळणारा संदेश: गुरुवर पूर्ण विश्वास ठेवा, संकटातही नामस्मरण सोडू नका. स्वामी भक्तांचे नेहमी रक्षण करतात. श्रद्धा आणि सबुरीने जीवनात मार्ग सापडतो. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्त जन विश्रामा, अनंत वेशा अनंता. तुझ्याच कृपे करोन अल्पवर्णिले स्वामी चरित्र, पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ. मागील अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला, आनंद होतसे सकला वैकुंठासम नगरी ते. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादूर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्याप्रती, सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परी पूर्वकर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास, सुखोपभोग कैचा त्यास. निद्रा न येची रात्रंदिवस, चिंतानले पोळले. केली कित्येक अनुष्ठानी, तशीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिधली दानी, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख भाली लिहिला, तो न चुके कवणाला. तदनुसार प्राणीमात्राला, भोगणे प्राप्त असे की. कोणालागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊनी अहोरात्र, दत्तसेवा करावी. ऐसा विचार करोनी, तात्काळ आले त्या स्थानी. स्वतः बैसले अनुष्ठानी, व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास, स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यतिवचनी भाव धरावा, तेणे व्याधी जाय दूरी. शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती, म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले. ते तेथेची राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयांसी स्वप्नी पडले, अक्कलकोटी जावे तुवा. हे जाणोनी हितगोष्टी, मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत, तो देखील जनसमस्त प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती वाचे, कीर्तन स्वामी चरित्रांचे. पूजन स्वामी चरणांचे, आराध्य दैवत स्वामीच. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातः स्नाने करोनी, पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थचरणी, जाती अतित्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान, पद्मकुसुमी निवडोन. शंकर विष्णू दोघीजण, स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. स्वामी समर्थांच्या कृपेने हा अष्टमोध्याय पूर्ण झाला. ज्यांनी भक्तिभावाने श्रवण केले त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा नांदो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ यांच्या दिव्य लीलांचे, कृपेचे आणि भक्तांवरील अपार प्रेमाचे सुंदर वर्णन या अध्यायात अनुभवायला मिळते. या व्हिडिओमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तमोध्याय, स्पष्ट आणि शांत मराठी वाचन, भक्तिमय पारायणासाठी उपयुक्त, मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा देणारे नामस्मरण. स्वामींचा आशीर्वाद सर्व भक्तांवर सदैव राहो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय.